एव्हरीवन, आता सकाळ झालेली आहे आणि आज आम्ही सकाळी सकाळी एकदम आवरून रेडी आहोत, कारण आज आम्ही निघालो आहे मुंबईला यासाठी की आज येतोय सारंग. त्याची फ्लाईट आहे न्यूयॉर्क ते मुंबई आणि त्याला रिसीव करण्यासाठी म्हणून आम्ही जातोय. तर खास गणपतीसाठी येतोय तो, कारण गणपती उत्सव त्याला खूप आवडतो. ॲक्च्युली मागच्याच आठवड्यात येणार होता, पण काही कारणास्तव म्हणजे रजा नाही मिळाली त्याला, त्यामुळे थोडंसं उशिरा येतोय. तर आता एकदम उत्सुकता आहे त्याला भेटायची आणि त्यामुळे त्याला रिसीव करण्यासाठी आम्ही मस्त आता आवरून निघालो आहोत. किती वेळ लागतो बघू. 1 hour 44 minutes दाखवतोय. अराइव ॲट 7:22. 5:40 झाले. ठीक आहे, 7:22 पर्यंत पोहोचू. 11ची फ्लाईट आहे ना. वेळ आहे ना. चल. hour 42 minutes. बाय बाय, हॅपी जर्नी. थँक्यू. चलो बाय बाय. एक्सप्रेस हायवेला लागलो आम्ही. आता वाटेत पेट्रोल भरलं आणि बाहेर छान हवा आहे, पावसाळीच हवा आहे. यावर्षी पाऊस खूप लांबलाय. मे मध्ये सुरू झालेला पाऊस अजूनही चालूच आहे. कालही संध्याकाळी खूप जोराचा पाऊस झाला, पण हवा खूप छान आहे, त्यामुळे मस्त वाटतंय. जितेंद्र एकदम कॉन्सन्ट्रेशन ठेवून ड्रायव्हिंग करताय. मस्त सकाळची वेळ आहे, गर्दी कमी आहे, त्यामुळे मस्त क्लाउडी वातावरण आहे आणि हे बघ किती छान सुंदर. तुझ्या साईडला इकडे उजवीकडे इतकी सुंदर फुलं आहेत, छान चाफ्याची फुलांची सगळे. मॉन्सून वेदर मस्त असतं, आपल्याला आवडतं. मुंबई एअरपोर्टला पोचलो आम्ही आता आणि सारंगचं फ्लाईट ऑलरेडी लँड झालंय आणि त्याला बाहेर यायला आता थोडा एक वेळ आहे. तर म्हटलं की इथे जरा फिरूयात थोडंसं. आणि हवा चांगली आहे मुंबईची, पाऊस असल्यामुळे आता काही दमट वाटत नाही आहे. किती वेळ लागेल म्हणाला सारंग? 10 मिनिटाची. हो ना. कारंज आहे आणि वरती हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. सारंग आलेला आहे. हॅलो, वेलकम. थँक्यू. गाडीत बॅग लोड करतोय आम्ही आता.
जेवायचे. सारंग कसं वाटतंय भारतात येऊन? खूप मस्त, हा? पण गरमी खूप आहे. गरमी आहे हो, तरी पावसाळी हवा आहे. आता आम्ही गाडीतून निघालो आहोत. सारंग इथे मागे बसलाय, कारण तो म्हणाला मी आता जरा रिलॅक्स होतो, पाय वगैरे लांब करून बसतो. ड्राईव्ह करतायत आणि बाहेर पाऊस पडतोय. तर सारंग यस, कसं वाटतंय? खूप भारी. आणि पाऊस कसा वाटतोय सांग? सॉलिड. इथला भरपूर पाऊस, बेस्ट वेदर. आणि प्रवास कसा झाला तुझा? एकदम मस्त, कन्व्हिनियंट फ्लाईट होती एकदम. आणि विंडो सीट होती. झोप मस्त झाली. किती तास झाली झोप? किती वेळ झोपलो मी तरी पहिले 8 तासांमध्ये मी 2 तास झोपलो. 2 का 3 तास झोपलो. आणि पुढच्या 7 तासांमध्ये मी 4 तास झोपलो. अच्छा, 6-7 तास झाली झोप. ठीक आहे. बरं झालं. आणि जेवण चांगलं होतं का रे? हो, व्यवस्थित होतं. चांगलं होतं. 2 मील होते. फर्स्ट मील मध्ये चिकन बिर्याणी नाही, चिकन करी राईस असं होतं. आणि दुसऱ्या ह्याच्यात ब्रेकफास्ट होतं, त्यात इडली उपमा तसं होतं. आणि स्वीट मध्ये चांगलं होतं का ते? असे काहीतरी मध्ये कस्टर्ड होतं पहिल्या ह्याच्यात, आणि दुसऱ्या ह्याच्यात स्वीट नव्हतं, ऑरेंज ज्यूस होता. हो का? कारण आम्ही आलो होतो मागच्या वेळेस ना, तेव्हा रसमलाई वगैरे असं. नाही, पण तुमचं वेगळं होतं ना. तुमचं नाही, त्याच्या आधी डिसेंबर मधलं. रेस्टॉरंट मध्ये जेवायला आलोय आम्ही आता. आणि सारंगने पहिल्यांदा मागवलंय ते मसाला पापड. बेस्ट इंडियन. एन्जॉय सारंग. मंचाव, व्हेज मंचाव. गणपती असल्यामुळे व्हेज सारंग तू घे खाऊ. हो, घेतो मी. चला, लेट्स. मस्त केला. लोणावळा आलंय आता आणि पाऊस आहे भरपूर. सारंग एकदम एन्जॉय करतोय ही हवा. मस्त हो ना? मस्त आहे की वेदर एकदमच. काय रे, वडापाव का? इंडियात आलं तर पहिली गोष्ट काय खायची ते म्हणजे वडापाव. आणि ते सुद्धा मुंबई पुणे हायवेवरचा. असा वडापाव अमेरिकेत नाही मिळत ना. जवळ पण नाही असं. हो का? थांबलोय फूड मॉलला. वेलकम होम सारंग. थँक्यू. अरे, रांगोळी काढली का? हो, हे बघ. वेलकम सारंग. मस्त, भारीच. चला, कसं वाटतंय आपलं घर? छान वाटतंय. अरेंजमेंट बदलली. हो, तिकडचा सोफा इकडे ठेवलाय. त्यामुळे चांगलं असं वाटतंय. सेपरेट एरिया वाटतं. अगदी मस्तच. वेलकम होम सारंग. वेलकम होम सारंग.